आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द ग्रामपंचायतमधून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. चांडोली खुर्दच्या उपसरपंचपदी संगीता बाबाजी इंदोरे यांची एकमताने आणि बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याआधी चांडोली खुर्द गावच्या उपसरपंच पदाची जबाबदारी अमोल दाभाडे यांच्याकडे होती. अमोल दाभाडे यांनी त्यांच्या पदाचा 2.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत गावच्या विकासाचा विचार करत सर्वांनी एकजूट दाखवली आणि संगीता बाबाजी इंदोरे यांना एकमताने पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्या निवडीवर बिनविरोध शिक्कामोर्तब झाला. या निवड प्रक्रियेच्या वेळी चांडोली खुर्द गावचे समस्त ग्रामस्थ, सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच संगीता इंदोरे यांचे गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण चांडोली खुर्द या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी आज ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली आहे. या ठिकाणी जे संगीता बाबाजी इंदोरे आहेत, ह्या उपसरपंचपदी यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. सर्व सदस्यांमधून यांना बिनविरोध निवडून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आधी या चांडोली खुर्द गावचे उपसरपंच होते अमोलजी दाभाडे यांनी पदभार सोडला आणि त्यानंतर संगीता इंदोरे यांनी हा पदभार स्वीकारला आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ताई, आता तुम्ही हा पदभार स्वीकारलाय, काय सांगणार आता गावच्या वतीने, आता काय बोलणार? मी प्रथम ग्रामस्थांचे आभार मानते तर त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून या पदासाठी संधी दिली. त्या संधीचं मी माझ्या सर्वांना मिळून संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करीन. सर्व जे नागरिक ग्रामस्थ आहेत त्यांना विचारात घेऊन येऊन पुढे जाता तुम्ही काम करणार आहेत? सर्वांना विचारात घेऊन मी काम करेन. तर आता तुम्ही हा पदभार सोडलेला आहे आणि संगीताताईंना दिलेला आहे. काय सांगा आता, तुम्ही आधी कशा पद्धतीने काम केलं, काय त्यांना सल्ला देणार आहे? नाही, पदभार हा सोडलेला नाही, मी काम करीतच राहणार आहे. हां, फक्त जे आमचे काही 2.5 वर्षाचा जो विषय झाला हां, त्या पद्धतीने आम्ही संगीताताईंना या ठिकाणी आपण संधी दिलेली आहे. उपसरपंच पदाची या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि जर सांगायचं म्हणलं तर आपल्या इथून मागच्या काळात गाव आपल्याबरोबर आहे. प्रत्येक गोष्टीला गाव आमच्याबरोबर राहिलं आणि आम्ही गावाबरोबर राहिलेलो आहे. त्यामुळे इथून पुढं पण तुम्ही अनेक आतापर्यंत समाजोपयोगी काम केले. त्यामध्ये उपोषण असेल, कालचा जो विषय झाला पोल उभारणीचा, त्याच्यामध्ये तुम्ही अग्रेसर होता. तशा पद्धतीने काय पुढं कसं काम राहणार आहे तुमचं? नाही, काम आपण असंच काम शेवटी प्लॅनिंग काय नाही, पण काम पुढे येईल ती काम आपण करत राहणार. म्हणजे आता बरीचशी गोष्ट आहे. आता आपल्याला गार्डन डेव्हलप करायचे खाली, ते डॉक्युमेंटरी काम चालू आहे. गार्डन डेव्हलप असेल, आता भविष्यात स्मशानभूमी सुधारणा असेल, किंवा शाळेची जी आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचं शाळेची ज्या भविष्याच्या ज्या जे काय म्हणतात शाळेसाठी जे आता चॅलेंज आहे ते आपल्याला शाळेसाठी काम करायचं, शाळेसाठी काम करायचं आहे. ठीक आहे. तर आता चांडोली खुर्द गावच्या विद्यमान सरपंच यादी केल्या ठिकाणी आहेत. ताई, आता ही निवडणूक पार पडली आहे. कशा पद्धतीने निवडणूक झाली? खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक झाली का? खेळीमेळीच्याच वातावरणात. काय आता या चांडोली खुर्द गावामध्ये आता कोणकोणती कामं चालू आहे? विकास कामं, रस्त्यांची वगैरे कामं चालू आहे. विकास कामं चालू आहे. हो. नागरिक समाधानी आहे का? या सर्व जे सरपंच झाल्यापासून नागरिक समाधानी आहे का? आहेत. या ठिकाणी आता सर्व सरपंच यांनी सांगितले की नागरिक समाधानी आहेत, पण मात्र नागरिक या ठिकाणी आहेत. काय आता तुम्ही ग्रामपंचायत, आता ही बिनविरोध निवडणूक झालेली आहे. या ठिकाणी उपसरपंच पद संगीताताई इंदोरे यांना मिळालेलं आहे. काय सांगा आता? ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे आणि यापुढे संगीताताईंना जी काही संधी मिळाली त्यांच्या बरोबर आम्ही राहून नक्कीच गावासाठी काही ना काही कामं आणण्याचा किंवा रस्त्याची वगैरे काही कामं असतील, कोणाच्या काही अडचणी असतील, त्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. चांडोली खुर्द गावामध्ये आता काय काय विकास कामं चालू आहे सध्या? विकास म्हणजे आता मुक्ताबाई रोडचं सिमेंटीकरणाचं तो एक रस्त्याचं काम चालू होणार आहे. म्हणजे आम्ही त्यांना माप वगैरे दिली आहेत. त्याच्यानंतर कार्यालयाच्या बाजूने तो एक खडीकरण आणि मुरमीकरणाचं ते काम चालू झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत. काय सांगाल, काय म्हणणे तुम्ही? स्टेट हायवेचं डिपोळीत काम चालू होते. फार मोठं काम आहे. तुम्ही आता या ठिकाणी ज्येष्ठ आहात, तुमचं ग्रामपंचायत वगैरे चांगल्या पद्धतीने लक्ष असतं. कशा पद्धतीने ग्रामपंचायत चालते? ग्रामपंचायती ज्या नागरिक सुविधा आहे त्याच्यावर जास्त लक्ष राहील. आणि बाकी विकास कामं आहे ती गव्हर्नमेंटच्या याच्यातून आम्ही करणार होतो.
करणार. जे नवीन समोर चेहऱ्याला संधी मिळाली उपसरपंच नाही, पदी. संधी सगळ्यांना संधी मिळणार आहे. हा, हा. कारण काय वातावरणच खेळ मिळत आहे. हा. त्याच्यामुळे तसं काय कोण काय सांगाल संगीताताई इंदोरे यांना, काय सांगाल तुम्ही आता ते उपसरपंच पदी निवड झाली, आणि त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. रोज 2 तास ग्रामपंचायत मध्ये आली पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे. लोकांची कामं झाली पाहिजे. हा. सरपंच देखील आहे, सरपंचाला पण सांगणार का तुम्ही काही? हो, सरपंच तर रोजच असतात ना. रोजच असते म्हणजे चांगलं काम करताय. चांगलं. काय सांगाल? गेली 2.5 वर्ष ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि त्याच्यात ही संगीताताई इंदोरे ही विजयी झाली, सदस्य म्हणून निवड झाली आणि आज ती उपसरपंच पदी निवड झाली. तिच्याकडे पहिल्यापेक्षा आता जास्त भार आहे आणि तो तिनं सक्षमपणे पार पाडायचा आहे. इथून पुढं कोणताही कार्यक्रम असो गावातील जातीनं लक्ष देऊन हजर राहून लोकांच्या समस्या सोडावं, हीच तिला पुढच्या वाटचालीत माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आता तुमची मिसेस उपसरपंचपदी निवड झालेली आहे. खेळीमेळीच्या वातावरणात निवड ही झालेली आहे. आता कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहात? आता ह्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी बिनविरोध निवडून दिलेला आहे. तर इथून पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन येणारी जी कामं असते, आता आम्ही वार्डातून निवडून आलेलो आहे आणि तिथं रस्त्याचं काम चालू आहे. तिथं प्रॉब्लेम आहे थोडा, पण सर्वांनी मिळून पुलाचं काम आम्ही ते मार्गी लावलेलं आहे. दुसरी गोष्ट, इथं लक्ष्मी लॉनच्या शेजारी एक रस्ता जात होता, तोही पण तंटामुक्तीच्या सहकार्याने ते काम चालू आहे. आणि इथून पुढल्या काळात माझ्याबरोबर असणारे माजी सरपंच असतील, विटी वांगर, मनोहर शेट्टी इंदोरे असतील, माणिक नाना गांडाळे असतील, बाबाजी साकाराम असतील, ह्या आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि दुसरं म्हणजे या सर्वांच्या सहकार्याने इथून पुढं असं एकदम व्यवस्थित खेळीमेळीच्या वातावरणात येणारी कामं सुद्धा करण्याची, काय सांगणार ग्रामस्थांना, काय आश्वासन देणार? येणारी कामं आम्ही सगळ्यांना मिळून करून देणार आहे. एकत्रित सगळ्यांना विश्वासात घेऊन, घ्यायचं आपल्याला खर्च करायला लागेल. विश्वासात घेऊन त्यांनी आमचं गार्डनचं काम करायचं आहे. त्यासाठी बाबा शेठ, मनु शेठ या दोन्ही माणसांचं सहकार्य लागणार आहे आणि त्यांनी आता आम्हाला असं वाटते जबाबदारी ते काम पूर्ण करावं. आम्ही बरोबर आहेत, पण त्याची जबाबदारी काय घ्यावं. ग्रामस्थ म्हणून काय सांगाल? आता उपसरपंच पद फक्त ती मामी आहे आणि हा बाचा आहे. ती जबाबदारी आहे त्याच ठिकाणी आहे. त्यांनी त्या सहकार्याने ती भूमिका मांडायची. थोडंफार काय असं तर आम्ही बरोबर आहे, म्हणजे ते काय असं बाकी काय तडजोडीने किंवा काय अशा खेळीमेळीच्या वातावरणात सर्व सदस्यांनी बिनविरोध दिलेला आहे. त्याच्यामुळं म्हणजे काही यांच्याकडे आलं आणि त्यांच्याकडे गेलं असं काही नाही. सर्वांनी एकत्रित काम करायचं. त्यांनी सांगितलंय जे आता बगीचा तयार करायचा आहे, गार्डन तयार करायचंय, त्यासाठी सहकार्य लागणार आहे तुमचं. गार्डन बनवण्यासाठी जो काही निधी लागणार आहे तो आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. वेळ प्रसंग काही कमी जादा काही लागलं तर आम्ही सगळेच सहकार्याला आहे म्हणजे. हो, त्यांनी सांगितलंय सहकार्य करणार आहे. सहकार्य नको नुसतं, त्यांनी त्याच्यात त्यांचं पोकलन जसं गाठाचं काम त्यांनी करून दिलं तसं त्यांनी गार्डनसाठी तनमनधनानी, त्यांना आहे मन आहे, फक्त आता धनाची गरज आहे, तर त्यांनी तनमनधनानी या ठिकाणी गार्डनच्या कामाला नारळ फोडावा आणि काम चालू करावं. मनोहर शेट्टी इंदोरे हे मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यांच्या मनात आलं तर डिझेलचं सुद्धा पैसे घेणार नाही, ते सहकार्य करतील. पण त्यांना सारखं म्हणून आता वेळ लागल्यावर आपण ते अशा मोठ्या व्यक्तिमत्व आहे आणि काही चालूमध्ये कामं अडकाळलं तर ते 100% सहकार्य करतील, काही अडचण नाही. तुम्ही सदस्य असताना कोणकोणती कामं झाली होती तुमच्या वॉर्डमध्ये? आमच्या वार्डमध्ये आम्ही पुलाचं काम केलं, रस्त्याचं काम केलं. लोकांना जाण्यासाठी खराब पाण्यातून जावं लागायचं म्हणून तो घोड्यावरती पुलाचं काम केले. संगीताताईंबद्दल सांगायचं झालं तर संगीताताई समाजकार्यामध्ये अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांचं या ठिकाणी माननीय नामदार धीरभाऊ वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या मागच्या काळामध्ये सोसायटीचे डायरेक्टर असतील, व्हाईस चेअरमन असतील, चेअरमन असतील, अशा अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत. त्यांनी त्याचं सोनं केलेलं आहे. परंतु काही कामं पेंडिंग आहेत, काही कामं आपल्याला करायची आहेत. त्या ठिकाणी शासनाचा या ठिकाणी पाठपुरावा आपण करू. रस्त्यांची काही कामं आता नवीन काही याची स्मशानभूमीची असतील, काही रस्त्यांची असतील, गटर लाईन असेल, ही कामं पेंडिंग आहेत. ग्रामपंचायतीला आम्हाला सांगणं आहे की ग्रामस्थ या नात्याने की काही गटर कामं असतील, काही चेंबर असेल,
किंवा काही रस्त्यांची जी खड्डे पडलेले असतील हे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावीत आणि ग्रामस्थांना न्याय मिळावा अशीच हे नवीन ग्रामपंचायत मागणी आहे तुमची? ग्रामपंचायतीकडे अशीच मागणी आहे आणि नवीन उपसरपंच किंवा सरपंच असतील त्यांनी लवकरात लवकर ही काम मार्गिस्त करावीत आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा. तर या ठिकाणी ग्रामस्थांनी समस्याही सांगितलेल्या आहेत. मात्र कशा पद्धतीने पूर्ण करणार आहे? सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, माझे सहकारी, पंचायतीचे कमिटीचे सहकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आज सरपंचाची उपसरपंचाची नियुक्ती होत असताना आजी माजी सरपंच मांगर असतील, वाबळे असतील, घुले असतील, आरगडे असतील आणि आपल्या गावचे पोलीस पाटील लवजी पाटील इंदोरे हे आज या ठिकाणी कार्यरत या गावच्या कारभारामध्ये अतिदक्षतेने भाग घेऊन कारभार चांगल्या पद्धतीने सुरळीतपणाने चालू आहे. तरी आज या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्रामस्थांनी ठरवलेल्या निर्णयाप्रमाणे 2.5 वर्षाचा पदभार ज्या ज्या पद्धतीने आपण ग्रामस्थ ठरवत असतो त्या ग्रामस्थांच्या कोणत्याही अटीला या ठिकाणी आपण आडून न जाता किंवा त्यांना विरोध न करता सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची ही निवडणूक या ठिकाणी आपण संपन्न केलेली आहे. तरी या पुढच्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंत झालेली कामं त्याच्यामध्ये अधिक भर पडेल अशा पद्धतीची कामे यापुढे व्हावा आणि ह्यापुढे कार्यक्रमामध्ये त्याच्याहीपेक्षा कामाची भर जास्ती व्हावा. हा मंदिर परिसर इतक्या पद्धतीनं सुंदर व्हावा ही एक त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्याकडे भावना व्यक्त करतो का हा मंदिर परिसर एक सुशोभीकरणाच्या माध्यमातून झालाच पाहिजे आणि रस्त्याच्या अडचणी असतील, गटाराच्या अडचणी असतील किंवा खड्यांच्या अडचणी असतील रस्त्यांच्या ह्या पूर्णपणे आपण प्रथमतः हाती घेऊन मंदिर विकास, शाळांचा विकास आणि अंगणवाडी बालविकास ह्या पद्धतीनं आपण पुढील कार्यामध्ये यशस्वी रीतीने पाऊल टाकावं आणि निपक्षीपणाने राजकारण करावं ही एक ग्रामस्थांच्या वतीनं मी हार्दिक या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि नवनिर्वाचित सरपंचांना हार्दिक शुभेच्छा देतो. तर या ठिकाणी सर्व जे ग्रामस्थ होते चांडोली खुर्द गावचे एकमताने जे उपसरपंच आले त्यांना एकमताने पाठिंबा दिल्यात आणि पुढील काळासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या हातून चांगलं काम व्हावं असं नागरिकांचं म्हणणं आहे. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, चांडोली खुर्द.